टेस्ट पण एकदम मस्त आहे आणि ज्या क्वांटिटी मध्ये ह्या लोकांनी दिले त्या हिशोबाने खूप रिजनेबल आणि हायजीनिक पण वाटत. टेस्ट अच्छा लगा. अच्छा, और फिर से आओगे? और ये अभी अलग ट्राई कर रहे हैं. अच्छा, तंदूर वडापाव खाल्ला आणि एक पनीर वाला वडापाव. अच्छा अच्छा. आणि तुम्ही कुठून खायला आला होता? मी नवी मुंबईवरून. नवी मुंबईवरून. अच्छा, श्री एकनाथ शिंदे. अच्छा, हो, ते वडापाव आपल्या इथे खायला आलेत का? अच्छा, आपल्या इथे वडापाव खायला म्हणजे तरी 4-5 महिने झाले वडापाव खायला. तर चला मंडळी, मुंबई बोलल्यानंतर वडापाव येणारच आणि आपण अशा एक ठिकाणी आलोय तिथं वडापाव खूप फेमस आहे मित्रांनो. मुंबईला लागून ठाणे शहर आहे मित्रांनो. ठाण्यामध्ये आज आपण वडापाव खायला आलोय. तर मित्रांनो, वडापावचे वैशिष्ट्य पण इथे ते पण तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर अनेक वडापाव आहेत, भरपूर व्हरायटीज आहेत, पण इथे एक तंदुरी भट्टी वडापाव आहे, खूप फेमस आहे. तो आज आपण ट्राय करणार आहोत मित्रांनो. तर चला मित्रांनो, माझं नाव अक्षय आणि माझ्या युट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम तुमचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो. आणि आज आपण तुम्हाला मागे सांगायचं तर ठाण्याला आलो हाच वडापाव खाण्यासाठी. तर चला आपण जाऊया त्या हुनरची भेट घ्यावं त्यांच्या. कसं काय सर्व तुम्हाला माहिती देणार आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे इथे व्हिजिट करता वडापाव खायला. तर आपण तिथेच आलेलो आहोत मित्रांनो. तर चला आपण जाऊया. वडापाव कसा आहे, किती व्हरायटीज आहेत, काय काय भेटतो आपल्या तिथे, त्यामुळे आज सर्व बघणार आहोत मित्रांनो. तर चला आपण त्या वडापावच्या हुनरची भेट घ्याव्या मित्रांनो. तर चला ताई, नमस्कार. काय नाव तुमचं? माझं नाव वीणा पंढरीनाथ दाभोळ. अच्छा, तर आपण सांगू शकाल का हा शॉप कधीपासून आपण चालू केला? म्हणजे वडापाव, मूग भाजी, म्हणजे नॉर्मल मेयोनीज वडापाव, चीज वडापाव हे सगळं 2017 पासून चालू केलं. किती? 2017 पासून. अच्छा. आणि आता कोविड पासून तंदूर वडापाव जो कुठेच नाहीये, प्रथम ठाण्यामध्ये ओपन झालाय तंदूर भट्टी वडापाव, तो आपल्या इथे चालू आहे. अच्छा, म्हणजे तंदुरी भट्टी वडापाव हा फक्त मुंबईमध्ये आपल्या इथे भेटतो, ठाण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये. तुम्हाला तंदूर भट्टी वडापाव खायचंय तर अष्टविनायक कट. हो हो. आणि म्हणजे तुम्ही इथं कामासाठी म्हणजे लोक अशी म्हणजे आपणच काय काय पूर्ण फॅमिली आहे. अच्छा, म्हणजे पुरी फॅमिली काम करते इथं. अच्छा, आणि वडापावचा एक रेट सांगू शकाल का काय? तंदूरी वडापाव 50 पासून चालू आहे. आपला नॉर्मल वडापाव 15 रुपये. अच्छा, आणि भाजी 30 रुपये. अच्छा अच्छा, म्हणजे मूग भाजी पण भेटतात? मूग भाजी, बटाटा भाजी. अच्छा अच्छा, हे पण सर्व भेटतं. आणि तुमच्याकडे जास्त विकला जाणारा म्हणजे कोणता म्हणजे वडापाव आहे? नॉर्मल वडापाव पण सगळ्यांना खूप आवडतो, तसाच तंदूरी भट्टी वडापाव पण खूप आवडतो. आणि मला पनीर चालू केलं का? आणि पनीर वडा चालू केलाय. अच्छा, ते पण खूप लांबून येतात लोक खाण्यासाठी. अच्छा, आणि सांगू शकाल का म्हणजे तुम्हाला कशी आयडिया आली? म्हणजे मुंबईमध्ये पण नाही भेटत आहे तंदुरी वडापाव आणि ठाण्यामध्ये फक्त हा एकच शॉप असा मला वाटतं असेल. तुम्हाला कशी आयडिया आली याची? मला नवीन नवीन वडापाव मध्ये काही नाही करायला आवडतं. अच्छा, तर मग भट्टी वडापाव चालू केला. अच्छा. लांबून येतात, मुंबईमधनं पण येतात. मगाशी मी रिव्ह्यूज घेते लोकांचे, ते म्हणजे नवी मुंबईपासून म्हणजे लोक येत आहेत. पुण्यावरून पण ना. आणि मला एक सांगू शकाल का, हे खरं आहे का म्हणजे आपले माननीय मंत्री आहेत ते आपल्या इथे वडापाव खायला आले आहेत का? माननीय श्री एकनाथ शिंदे. अच्छा, हो, ते वडापाव आपल्या इथे खायला आलेत का? अच्छा, हे म्हणजे लोकांचा प्रश्न हा खूप होता. म्हणजे हा डेली सेलिंग किती आपली अशी काय सांगू शकाल? पनीर, साधा वडापाव सगळं मिक्सिंग आहे. थँक्यू ताई. जसं संध्याकाळ होते ना तशी गर्दी इथं खूपच वाढत जाते. तर तुम्ही आता ही गर्दी बघू शकता. अजून संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत मित्रांनो. जेव्हा 8 ते 8:30 वाजतात ना तेव्हा ह्या साईडला खूप गर्दी होते मित्रांनो, असे ओनर बोलतात. आणि मित्रांनो बघू शकता तुम्ही की पटापट सेलिंग्स होते यांचे, किती फास्ट सेलिंग्स होते. म्हणजे जसं बनवतात ना तसं म्हणजे सेल होतो लगेच. आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता की जे लोक असे वेटिंग वरती असतात इथे. कब से आप आ रहे हो यहाँ वडापाव खाने के लिए? फर्स्ट टाइम आया है। अच्छा, और टेस्ट कैसी थी? टेस्ट अच्छा लगा। अच्छा, और फिर से आओगे? और प्राइस के हिसाब से कैसा है? मतलब प्राइस के हिसाब से अच्छा. नमस्कार दादा, तुमचं नाव? रत्नेश. अच्छा, कधीपासून आपल्या इथं वडापाव खायला येतं? म्हणजे 4-5 महिने झाले वडापाव. अच्छा, तुम्हाला कशी टेस्ट वाटते? अच्छा, आणि तुम्ही इथं म्हणजे कोणता खाता म्हणजे वडापाव? तंदूर वडापाव खाता. अच्छा, आणि तुम्हाला यांची प्राइस कशी वाटते? प्राइस पण रिजनेबल आहे. प्राइस थँक्यू. सो मी पनीर ऑर्डर केलं, ह्याची साईज क्वांटिटी बघून. अच्छा, ही तुम्ही पनीर ऑर्डर केला का आता? अच्छा, आता मी खूप आधी ऑर्डर केलं तरी अजून खाऊ शकते मी, एवढं क्वांटिटी आहे.
आणि टेस्ट कशी होती याची? टेस्ट पण एकदम मस्त आहे आणि जग क्वांटिटी मध्ये या लोकांनी दिले त्या अच्छा. हिशोबाने खूप रिझनेबल आहे. अच्छा. आणि तुम्हाला म्हणजे प्राइसच्या हिशोबाने कसं वाटला पुरा? हा खूप म्हणजे अफोर्डेबल आहे आणि हायजिनिक पण वाटत. ओके, थँक्यू. दादा नमस्कार. कोणता आता तुम्ही वडापाव खाल्लात? आता तंदूर वडापाव खाल्ला आणि अच्छा. एक पनीरवाला वडापाव खाल्ला. अच्छा, तुम्हाला कशी टेस्ट वाटली? खूप छान, खूप मस्त. अच्छा, आणि क्वालिटी कशी होती? खूप खूप मस्त आणि क्वांटिटी पण त्यांची भरभरून होती. अच्छा. रेंज नुसार त्यांचं खूप छान आहे. अच्छा, रेंज म्हणजे त्या अफोर्डेबल आहे ना? हो हो, खूप अफोर्डेबल रेट आणि आणि टेस्ट पण मस्त आहे रेंज नुसार त्यांची. अच्छा, आणि तुम्ही कुठून खायला आलात आता? मी नवी मुंबईवरून आलो. नवी मुंबईवर ना? अच्छा, नवी मुंबईवर लांबून लांबून लोक येतात बघा बघा मित्रांनो. तर थँक्यू दादा. वेलकम. तर चला मित्रांनो, आपण पनीरनी ऑर्डर केली होती आणि ती आलेली आहे. तुम्ही बघू शकता पनीरनी काय असतं ते तुम्हाला ते पुढे पण सांगणार आहे त्याच्यामध्ये काय काय येतं आणि कसं असतं. तर आपण ही ट्राय करणार आहोत मित्रांनो. पहिल्यांदा मी पनीर ट्राय करणार आहे मित्रांनो. तर तुम्हाला सांगतो याच्यावरती काय काय. तर यांचं आहे ना मित्रांनो, याच्यावरती मायो आलेला आहे, स्पेशल मायो त्यांचा. आणि त्याच्या आतमध्ये आहे ना त्याच्यावरती वेफर टाकलेले आहेत, ते तुम्हाला डेकोरेट करून देतात. आणि हे बघा याच्यामध्ये मसाले आहेत त्यांचे. आणि आपली जो बोलतात शिमला मिरची आपण बोलतो, जे म्हणजे असे काय काय मसाले असतात ना ते आतमध्ये टाकलेले आहेत. तर ॲक्च्युली मला नक्की माहिती नाही आतमध्ये काय काय टाकलेलं आहे, कारण की गाजर वगैरे असं म्हणजे त्याचं कॉम्बिनेशन आहे थोडंसं. तर आपण टेस्ट करणार आहोत आता. आधी पण मी टेस्ट केला होता मित्रांनो, आज पहिल्यांदा टेस्ट करणार आहे. तर बघूया आपण पहिल्यांदा आता बाईट घेतो, बघूया का. बघू शकता अशा प्रकारे पनीर असते. मित्रांनो जो ब्रेड यूज केलेला आहे ना तो फुल सॉफ्ट आहे. म्हणजे आपला पाव असतो पावपेक्षा जास्त सॉफ्ट आहे एकदम. आणि ह्याच्यामध्ये आहे ना वरती वडापावची बटाट्याची भाजी असते ना, ते बघू शकता आतमध्ये त्याचा फ्लेवर काय अलग येतोय. तर मित्रांनो आता मी पनीर घेतलेली 100 रुपयाची प्राइस आहे. आणि मित्रांनो खूप म्हणजे खूप टेस्टी आणि क्वांटिटी बघा ना मित्रांनो खूप आहे. म्हणजे आता मी खात होतो, खाता खाता नाकी नावाने बघू शकता, कारण की 4 पीस असं मित्रांनो 4 पीस 100 रुपये इनफ आहे मित्रांनो. आणि ती त्याची चटणी आहे ती आम्ही टेस्ट मध्ये केली, जी आठवत आम्हाला होती ॲक्च्युली. तर बघूया आता ही सॉसेस आहेत ते ॲक्च्युली चटणी बोलते. मायोनीज आणि सॉसेस मिक्स केल्यात मध्ये खूप मस्त होते, खायला खूप मजा आली. तर चला मित्रांनो आपण आता अष्टविनायक कट्ट्याला भेट दिली. आता कोणता वडापाव काय काय ते विकला असतो, किती प्राइस हे आपण सर्व आता जाणून घेतो या व्हिडिओमधला. व्हिडिओ कशी वाटली तुम्ही मला नक्की सांगा मित्रांनो. आणि आता जर 7 वाजले मित्रांनो, तर 7 वाजल्या पाठी गर्दी बघू शकता. म्हणजे इथे कंटिन्युअसली माणसं असतात. आम्ही मागाशी रिव्ह्यूज पण घेते मित्रांनो, भरपूर लांबून लोक येतात तिथं वडापाव खायला. पण तुम्ही पण एकदा नक्की व्हिजिट करा, कारण की वडापाव 50 वाला तंदुरी वडापाव मित्रांनो, तो जर तुम्ही खाल्लात ना खरं तुमचं मन खुश होईल. आणि इथं पनीरनी भेटते मित्रांनो. पनीरनी पण बघत ना अजूनपर्यंत भरपूर ठिकाणी, कधी ट्राय पण नव्हती केलेली, पण पहिल्यांदा ट्राय केली, पण खूप चांगली लागली मित्रांनो. आणि पनीरनी तंदुरी वडापाव इथं बेस्ट म्हणजे सेलिंगमध्ये विकला जातो मित्रांनो. व तुम्ही पण एक दिवशी या, व्हिजिट करा. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली पुरा ॲड्रेस देतो, स्क्रीनवर पण वरती देतो ॲड्रेस. त्या ॲड्रेसवर नक्की या मित्रांनो. ठाणा स्टेशनवरनं अगदी 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे. तर चला भेटूया अशा एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. तर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा. जर नवीन चॅनलवरती असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्याच्यामुळे आम्हाला याची भरपूर हेल्प होते, एक म्हणजे सबस्क्राईब मुलं. तर चला जाऊ मित्रांनो.